गुड मॉर्निंग. दोन ॲप्लिकेशन पाहिले आपण डायमेन्शनचे. आता थर्ड ॲप्लिकेशन आहे डायमेन्शन ॲनालिसिसचं. फाइंड द कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन युनिट ऑफ सेम क्वांटिटी. काय सेम क्वांटिटी इन टू डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट. आपण सिस्टीम ऑफ युनिट पाहिले ते कोणते होते ते फर्स्ट होता CGS, सेकंड MKS and last FPS. CGS means centimeter gram second, MKS meter kilogram second. This is a big unit than this for big measurement, and हे foot pound second. and last होता जे इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड आहे ते म्हणजे SI युनिट. SI युनिट म्हणजे MKS मधले युनिट यूज केले जातात. ओके, तर डायमेन्शनच्या हेल्पने आपण काय फाईंड करू शकतो की कन्वर्जन फॅक्टर बिटवीन सिस्टम ऑफ टू युनिट्स. ह्या दोन सिस्टम ऑफ युनिट्स आहे, हे दोन. ओके, एक फिजिकल क्वांटिटी घेतली समजा तुम्ही, सिंगल फिजिकल क्वांटिटी, त्याचे CJ युनिट वेगळं असेल आणि MKS वेगळं असेल, त्याच्यामध्ये कन्वर्जन फॅक्टर असेल काहीतरी. फॉर एक्झाम्पल लेंथचे CGS युनिट पाहिलं तुम्ही तर ते आहे सेंटीमीटर, आणि MKS युनिट किंवा मग SI युनिट बघा, SI MKS सारखं जे म्हणून MKS युनिट जे तुम्ही पाहिलं तर ते आहे मीटर. CGS ओके SI ते आहे मीटर. आता दोघांच्यामध्ये काहीतरी कन्वर्जन फॅक्टर आहे. हाऊ आपण म्हणतो 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. याला आपण 2⁻² सेंटीमीटर पण म्हणतो. हा जो फॅक्टर आहे याला म्हणतात कन्वर्जन फॅक्टर. का म्हणतात कन्वर्जन फॅक्टर? हा कन्वर्ज करतो SI सिस्टीमला CGSमध्ये, CGS सिस्टीमला SIमध्ये. इथं हा कन्वर्शन करतोय CGSला SIमध्ये. 1 SI इज इक्वल टू 100 CGS असं झालं फॉर लेंथ. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. तर डायमेन्शन ॲनालिसिसचा यूज करून आपण कोणत्याही दोन सिस्टीम ऑफ युनिट एका सेम फिजिकल क्वांटिटीसाठी त्याचे दोन सिस्टम ऑफ युनिटच्या कन्वर्जन फॅक्टर फाईंड करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपल्या ज्या बुकमध्ये दिलं आहे तेच घेऊ आधी, नंतर अजून एक एक्स्ट्रा घेऊ. बुकमध्ये दिलं आहे ते म्हणजे युनिट ऑफ वर्क डन, एनर्जी. दोघांचं सेम युनिट येतं म्हणून ब्रॅकेटमध्ये एनर्जी लिहितो. आणि ते SI युनिट जे पाहिलं तुम्ही याचे तर SI युनिट येतं जूल, आणि CGS युनिट जे पाहिलं तुम्ही तर CGS युनिट येतं अर्ग, ERG. ओके, शॉर्ट फॉर्म पण अर्ग त्याच्या. SI CGS. आता दोघांमध्ये काहीतरी ऑब्व्हियसली कन्व्हर्जन फॅक्टर असेल. SI युनिट मीन्स जूल हे बिग युनिट आहे दॅन CGSपेक्षा, म्हणजे हा लहान असेल हा मोठा असेल, तर दोघांमध्ये काहीतरी कन्व्हर्जन फॅक्टर असेल. जस्ट लाईक SI मीटर होतं इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. असा कोणता तरी कन्व्हर्जन फॅक्टर असेल त्याच्या व्यवस्थित हा मोठा आणि हा लहान असेल, हा लार्ज आणि हा स्मॉल असेल, तर तोच कन्व्हर्जन फॅक्टर फाईंड करायचा आहे विथ द यूज ऑफ डायमेन्शन ॲनालिसिस. लेट 1 जूल इज इक्वल टू X अर्ग. मी कन्वर्जन फॅक्टर काय मानला? X हा मानला. ओके, 1 जूल इज इक्वल टू X अर्ग. आता मला काय फाईंड करायचं आहे? X फाईंड करायचे. आधी इकडं जूल आहे, मी काय करतो डायमेन्शन फाईंड करून घेतो फॉर वर्क डन. तुम्हाला अगर क्रॅम्प केलं असेल, तुम्हाला माहिती असेल डायरेक्टली लिहा, माहीत नसेल तर वर्क डनची डेफिनेशन येते फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सची डेफिनेशन येते, मी इथं डायरेक्ट एक्सप्रेस करतो त्याला मास ॲक्सेलरेशन, अँड हा तुमच्या डिस्प्लेसमेंट एसने दाखवतो आहे. मास इंटू ॲक्सेलरेशन, फोर्स, डिस्प्लेसमेंटसाठी युनिट येईल मीटर. ओके, SI युनिट शोधतो आहे मी आता. SI राव CGS राव, डायमेन्शन सेम असेल, डायमेन्शन शोधा ते SI युनिटमध्ये याला एक्सप्रेस करतो आहे. मास युनिट kg, डिस्प्लेसमेंटचे मीटर, म्हणजे हे पण फंडामेंटल, हेही फंडामेंटल आहे. ही क्वांटिटी दिली आहे, परत तिला एक्सप्रेस करेल मी मास V/T × S.
इथं फंडामेंटल हा राहिला फक्त डिराइव. याला परत एक्सप्रेस करेल मास अपॉन टाईम, वेलॉसिटी येईल डिस्टन्स अपॉन टाईम, आणि हा परत तुमच्या डिस्टन्स. आता सर्व फंडामेंटल आहे तर याला युनिटमध्ये लिहिल मी. माससाठी kg, डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे मीटर स्क्वेअर, टाईम म्हणजे सेकंड स्क्वेअर. याला असं न लिहिता असं लिहा. सो डायमेन्शन ऑफ वर्क डन काय kg साठी हा मास 1, मीटर आहे 2, टाईम आहे -2. दिस इज द डायमेन्शन ऑफ वर्क. आता मला फाईंड करायचं आहे कन्व्हर्जन फॅक्टर. मी डायमेन्शन डायरेक्ट वरती लिहितो. आता साईडला लिहिलं आहे मी डायमेन्शन. इकडं वर्क डनचं डायमेन्शन आहे m1 L2 T -2. m1 L2 T -2. ओके, पुट डायमेन्शन हिअर 1 जूलमध्ये, पण मी फक्त डायमेन्शनच लिहिल, त्याला नंतर जूलमध्ये कन्वर्ट करेल. 1 2 -2 इज इक्वल टू x डायमेन्शन काय 1 2 -2. कन्सिडर करा जूल ही जी SI सिस्टम, इकडे ऑब्विसली हे SI ब्रॅकेटमध्ये लिहितो मी SI आणि दिस इज अ CGS. ओके, SI सिस्टमला मी 1 ने डिनोट करतोय, सिस्टम 1, आणि याला मी डिनोट करतोय सिस्टम 2. ओके, सिस्टम 1 सिस्टम 2. डायमेन्शन सेम असेल, इट डझंट मॅटर, पण हे वेगळ्या सिस्टममध्ये, हे वेगळ्या सिस्टममध्ये, कारण नंतर कन्वर्ट करायचे आहेत त्या मासला kgला. त्यांना आता मला फाईंड करायचं आहे x. सो x इक्वल टू काय होईल m1 L1 T1 1 2 -2 m2 L2 T2 1 2 -2. ओके, मला x फाईंड करायचा आहे. x हा कन्व्हर्जन फॅक्टर, सो त्याला मी या साईडला ठेवलं आणि रिअरेंज केलं फक्त. आता याला परत रिअरेंज करता येईल. सेम क्वांटिटी, त्याची पॉवर मी जवळ घेतो m1 अपॉन m2 1 रेस टू काय आला L1 अपॉन L2. पॉवर सेम आहे तर डायरेक्ट घेतो मी 2. T1 अपॉन T2 पॉवर सेम आहे तुम्ही डायरेक्ट घेतली. आता m1 L1 T1 सिस्टम 1 SI आहे. ओके, m2 L2 T2 सिस्टम सेकंड, आणि ते काय आहे CGS. याला आता इन टर्म्स ऑफ युनिटमध्ये पुट करेल. हे काय आहे मास, लेंथ, टाईम. आता परत याला युनिटमध्ये पुट करेल मी, x युनिटच्या टर्म्समध्ये पुट करेल मी. x इज इक्वल टू m1 अपॉन L2. आता m1 म्हणजे SI युनिट ऑफ लेंथ, सॉरी मास, कारण SI युनिट मी 1 ने दाखवला आहे म्हणून. SI युनिट ऑफ मास म्हणजे kg. m2 म्हणजे CGS युनिट ऑफ मास म्हणजे काय ग्रॅम रेस टू 1. नेक्स्ट L1 L2. L1 म्हणजे SI युनिट ऑफ लेंथ मीटर, आणि हा खाली तुमचा सेंटीमीटर, हा रेस टू 2. L2 म्हणजे काय CGS युनिट ऑफ लेंथ, कारण CGS युनिट मी 2 ने दाखवला आहे. ओके, नेक्स्ट टाईम T1 म्हणजे SI युनिट ऑफ टाईम, तो असेल सेकंड, आणि ऑब्विसली त्याचे SI युनिट घ्या, CGS घ्या, MKS घ्या, क्या FPS घ्या, सर्व ठिकाणी सेकंड यूज केला आहे. हा -2. अब क्या हुआ, आता या kgला मी ग्रॅममध्ये कन्वर्ट करून घेईन. दोघं युनिट सेम आणेल. ग्रॅममध्ये जे कन्वर्ट केलं तर हा काय होईल 100 ग्रॅम अपॉन ग्रॅम रेस टू 1. इकडं मीटरला पण सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करेल, काय होईल तो 100 सेंटीमीटर अपॉन
मीटर, एक चुकलं, 1000 ग्रॅम, 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम, सॉरी 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. हे बेसिक हे आपल्या क्रॅम्पच आहे, हे तर आपल्याला माहिती असतं. हा सेंटीमीटर, दिस रेस टू 2, हा झाला तुमचा 1. कारण काय, एस गेट कॅन्सल, 1 रेस टू -2 काही होणार आहे का, याला असं लिहू आपण, मायनस पॉवर डिनोमिनेटरला आला, 1चा स्क्वेअर 1, 1/1 1. सो वन अपॉन वन, ग्रॅम कॅन्सल, सेंटीमीटर कॅन्सल. काय राहिला 1000 म्हणजे 10⁻³ हे माहिती आहे ना, परत सांगतो मी, असं आहे 1000. ह्या पॉईंटला 1 2 3, सो 1 × 10⁻³, सो 10⁻³. नेक्स्ट सेंटीमीटर गेट कॅन्सल, 100 म्हणजे 10⁻², हा वरती परत 2, 1 as 1, हा 10⁻³ × हा 10⁻⁴, this is 10⁻⁷. So we got x is equal to 10⁻⁷. It means 1 joule is equal to 10⁻⁷ अर्ग. बघा, हा बिग युनिट आहे, हा स्मॉल युनिट आहे. ज्यावेळेस तुम्ही स्मॉल युनिट 10⁻⁷ ने मल्टिप्लाय करणार त्यावेळेस तुम्हाला जूल मिळणार आहे, म्हणजे बिग युनिट मिळणार आहे. काय केलं, अजून एक एक्झाम्पल घ्यायचं. काय केलं, ज्याच्या तुम्हाला हे पाहिजे कन्व्हर्जन फॅक्टर पाहिजे, त्याला असाइन करा सिस्टम 1 सिस्टम 2, दोघांचे डायमेन्शन फाईन करा, त्यात क्वांटिटीचे ज्याचे युनिट आहेत ते, आणि दोघांना डायमेन्शनमध्ये आणि तिथं एक्स माना काहीतरी कन्व्हर्जन फॅक्टर, आणि त्याला फाईन करायचे. सो एक्सला एका साईडला, हे दोघांना एका साईडला असं अरेंज करा. नंतर याला रिअरेंज करून सिंगल पॉवर म्हणजे सेम पॉवरवाले जे आहे सोबत आहेत त्यांना सोबत ठेवा, सेम पॉवरवाले जे टर्म आहे त्यांना सोबत ठेवलं, आणि नंतर बस त्यांची युनिट पुट केलं. सिस्टम 1मध्ये सिस्टम 2मध्ये आपण असंही घेऊ शकलो असतं, याला सिस्टम 2 म्हटलं असतं, याला सिस्टम 1 असंही म्हटलं असतं तरी चाललं असतं, इट डझंट मॅटर. आता कॅल्क्युलेशन थोडंसं वेगळं होतं. तुम्ही असंही फाईन करू शकला असतात, 1 जूल इज इक्वल टू काय फाईन केलं आपण, एक्स अर्ग. तुम्ही असंही फाईन करू शकता, 1 अर्ग इज इक्वल टू एक्स जूल. तर ते आलं असतं तुमचं 1 अर्ग इज इक्वल टू आलं असतं 10⁻⁷ जूल. फक्त याच्या जागेवर उलटं झालं असतं, हे जे के जी हे खाली असतं ग्रॅमवरती गेलं असतं, बस एवढं झालं असतं, बाकी काही नाही. ही नोटबुकमध्ये होतं. अजून एक पाहू आपण, युनिट्स ऑफ फोर्स. फोर्सच्या युनिटसाठी फोर्सचे एस आय युनिट येतं न्यूटन, आणि सी जे एस युनिट येतं डाईन. सी जे एस युनिट येतं डाईन. आपल्याला फाईन काय करायचे आहे, 1 न्यूटन इज इक्वल टू एक्स डाईन किंवा वॉट डाईन. तो क्वेश्चन मार्क म्हणजे मी एक्स मानला आहे त्याला, मला फाईन करायचे एक्स. सेम काय होईल, याला मी सिस्टम 1 म्हणतो, याला सिस्टम 2. आधी मी फोर्सचे डायमेन्शन शोधून घेईल, कारण मला डायमेन्शन लागणार आहे. फोर्सचे डायमेन्शन परत मास इंटू ॲक्सेलरेशन, हा येईल तुमचा मास, हा येईल व्हेलॉसिटी अपॉन टाईम, एम अपॉन टी व्हेलॉसिटी, नंतर परत डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. ओके, युनिट आलं के जी
मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो डायमेन्शन ऑफ एफ आला फोर्सचा डायमेन्शन m⁻1 L⁻1 T⁻−2 संपली गोष्ट. डायमेन्शन काढताना ऑलवेज तुम्हाला डेफिनेशन माहिती पाहिजे. फ्रॉम 1 आता आपण कसं लिहिणार याला 1 1 1 1 1 -2 सिस्टम 1 न्यूटन मीन्स SI काय हे SI सिस्टम आहे हे सीजेस इज इक्वल टू x 2 2 2 1 1 -2 सिस्टम 1 SI सिस्टम 2 सीजेस. x इज इक्वल टू मला x फाईंड करायचं आहे सर मी रिअरेंज करेल त्याला. रिअरेंज केल्यानंतर असं येईल ते. याला परत रिअरेंज करेल मी. सेम पॉवर आहे त्या क्वांटिटीज m1 m2⁻1 L1/L2⁻1 T1/T2⁻². आता m1 काय SI युनिट ऑफ फोर्स सॉरी SI युनिट ऑफ मास ते येईल kg. m2 CGS युनिट ऑफ मास ते येईल g/1. L1 काय SI युनिट ऑफ लेंथ मीटर CGS युनिट ऑफ लेंथ सेंटीमीटर. सेकंड -2 याची व्हॅल्यू डायरेक्ट मायनस. टाईमच्या तुम्ही ज्या वेळेस टाईम यूज करणार त्याची व्हॅल्यू 1 येते कारण डिनोमिनेटर आणि न्यूमिनेटर सेम आहे. kgला मी ग्रॅममध्ये कन्वर्ट करेल 10⁻³ ग्रॅम. मीटरला मी सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करेल 10⁻² सेंटीमीटर. हा तुमचा 1. ग्रॅम ग्रॅम कॅन्सल सेंटीमीटर सेंटीमीटर कॅन्सल हा झाला तुमचा 5. सो 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाय. 1 डायन इज इक्वल टू 10⁻⁻5 न्यूटन. -5 कसा आला हा इकडे येईल तर तो डिवाइड होईल 10⁵. मग त्याला वरती ठेवल्यावर तो 10⁻⁵ होतो. याच्यानंतर फाइंड द कन्वर्जन. अजून एक काय आहे कॅलरी इज अ युनिट ऑफ हीट अँड इक्वल टू वेअर 1 J Western civilization employs system of units in with the units of masses length time kg and also. ठीक आहे हे उद्या डायमेन्शनचे थोडंच बाकी आता. सो उद्या लास्ट लेक्चर असेल. आज राहू द्या कारण आज मग जास्त मोठं लेक्चर होईल ते. उद्यासाठी मग काहीच असेल मग आपल्याकडे प्रॉब्लेम होता आहे की ठीक आहे. आज एवढंच राहू द्या. उद्या लास्ट 2 प्रॉब्लेम यायचे म्हणजे उद्याचे लेक्चर पण कंप्लीट होईल त्याच्याने. उद्या डायमेन्शन संपेल आणि एरर करायचे आपण. ह्याचे होमवर्क मी तुम्हाला सेंड करतो लगेच. काल राहिला आता लेट सेंड केला मी. याचे होमवर्क सेंड करतो मी तुम्हाला आता लगेच.